नालासोपारा पूर्वेकडून महामार्गावरती जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्थेच्या पार्श्वभूमीवरती स्थानिक तरुणांनी साचलेल्या पाण्यामध्ये ठिय्या आंदोलन केलं। अनेकदा तक्रारी करून देखील प्रशासनानं ठोस उपाययोजना केल्या नाहीत असा आरोप या आंदोलकांनी केलाय। प्रशासनानं तातडीने रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास येत्या 15 ऑगस्ट पासून आमरण उपोषण करू असा इशारा देखील आंदोलकांनी दिलाय। नालासोपारा पूर्वेकडील महामार्गावर जोडणारा जो मुख्य रस्ता आहे या ठिकाणी वाकडपाडा पेल्हार रोड या ठिकाणी रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे आणि या दयनीय अवस्थेतून प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी येथील तरुणाने अनोखं आंदोलन केलं आहे। आपण जर बघितलं तर या तरुणाने भर पावसामध्ये पाण्यामध्ये बॅनर हातात घेत प्रशासनाच्या जे शहर अभियंता आहेत त्यांचा राजीनाम्याची मागणी केलेली आहे। हा संपूर्ण जो रस्ता आहे हा नालासोपारा ते मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा आहे आणि या ठिकाणी ज्या रस्त्याची अवस्था बघितली तर अक्षरशः चाळण झालेली आहे, खड्डेमय रस्ते आहे, पाणी साचलेलं आहे आणि अशा पाण्यातून जात नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो, वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो आणि आज हे अनोखं आंदोलन या तरुणाने केलेला आहे। त्याच्याशी आपण बातचीत करूया। हर जगह का वसई विराट नालासोपारा नायगांव अंदर का रोड बाहर का रोड मेन रोड कहीं कभी यही अवस्था है, यही हालत है। आज ये देखिए बहुत हल्की बारिश है और लेकिन ये कंटिन्यू ये पिछले महीने भर से पानी निकला ही नहीं है सर, निकला ही नहीं है। ये हाथ जोड़ के विनती है हमारी कि वसई विरार की जनता 15 अगस्त को वसई विरार मुख्यालय के बाहर चले और वहाँ धरना प्रदर्शन करे और प्रदीपा चंगे साहब को इस्तीफा चाहिए। नक्कीच आहे ही या नालासोपारा वाकणपाडा रस्त्याची अवस्था नाही तर नालासोपारा वसई आणि विरार येथील अंतर्गत रस्त्याची अशीच अवस्था आहे आणि या दयनीय अवस्थेला प्रशासन जबाबदार आहे, खड्डे भरत नाहीये आणि त्यामुळेच त्याचा राजीनामा घ्यावा आणि 15 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करणार असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलेलं आहे। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, नालासोपारा।